Welcome to our online journey. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कालच्या तासाला आपण चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ही कविता पाहिली होती. त्याच कवितेच्या खाली इंग्लिश वर्कशॉप आहे, तो आज आपल्याला बघायचा आहे. इंग्लिश वर्कशॉपमध्ये रीड द पोएम अलाउड, कविता मोठ्याने वाचा, ती काल आपण वाचून घेतलेली आहे. सेकंड पॉईंट इज दॅट फाइंड ॲट लिस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोएम दॅट शो द फॉलोइंग. खाली 2 वाक्य दिलेले आहेत, त्या 2 वाक्याला मॅच होणाऱ्या कवितेमधून तुम्हाला लाईन शोधायच्या आहेत. आता पहिली लाईन बघा काय आहे. इट इज अर्ली इन द मॉर्निंग. इट इज अर्ली मॉर्निंग. See that this sentence is given in the English workshop. आता या सेंटेन्सला मॅच होणारी त्या कवितेमध्ये कोणती लाईन आहे ही आपल्याला बघायची. आता याचा अर्थ काय होतो. इट इज अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळ आहे, अगदी सकाळची वेळ आहे. सी दॅट द पोएम इज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. प्रत्येक स्टांजा आपण थोडा चेक करू आणि बघू की या लाईनला मॅच होणारी कोणती लाईन आहे का. नाउ द फर्स्ट स्टांजा. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. वन्स अगेन द स्काय ब्लोज इज हेड इन रिस्पेक्ट फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. आता यामधली पहिलीच लाईन याला मॅच होणार आहे. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. मॉर्निंग लाईट spreads over the earth. याचा अर्थ पण तोच होते आणि दिलेल्या वाक्याचा अर्थ पण सेम आहे. मीन्स द मिनिंग्स ऑफ बोथ ऑफ द सेंटेन्सेस और लाइन्स आर सेम. इट इज अर्ली मॉर्निंग और मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. पृथ्वीवर जिकडे तिकडे सकाळचा उजेड पसरलेला आहे. इट मीन्स व्हॉट, देयर इज अर्ली मॉर्निंग. नाउ द सेकंड सेंटेन्स इज दैट the atmosphere is pleasant. The atmosphere is pleasant. The atmosphere is pleasant. This sentence has been given in the English workshop. Now we have to find out the line from the poem that will match the meaning of this sentence. Once again we will have to go through the poem. I will read second stanza. The sun after his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smiles on one side of the road, for children are going to school. आता या स्टांजामध्ये या सेंटेन्सला मॅच होणारं तसं काही वातावरण आपल्याला दिसलेलं नाही. परत एकदा बघूया लाईनचा अर्थ नेमका काय. ॲटमॉस्फिअर इज प्लीझंट. वातावरण कसं आहे, अतिशय प्लीझंट आहे, आनंददायी वातावरण आहे. हे आपल्याला आणखी एखादी लाईन कोणती आहे का बघायची. I will read third stanza. Through the green top branches, bridges sing their songs of blessings. आता याच्यामध्ये थोडा आपल्याला कळतं की there is a pleasant atmosphere in these lines. Through the green top branches, bridges sing their songs of blessings. Bridges sing their songs of blessings. Bridges sing their songs of blessings. एखाद्या वातावरणाला आपण आनंददायी वातावरण आहे असं केव्हा म्हणतो, ज्यावेळेस कोणता तरी ऑब्जेक्ट आपल्याला आनंद घेताना दिसतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ब्रिजेस म्हणजे वाऱ्याचे झुळूक आपल्याला गीत गाताना दिसत आहे. इट मीन्स व्हॉट, इफ समवन इज सिंगिंग सॉंग्स, द रिझन इज देयर इज प्लीझंट ॲटमॉस्फिअर. म्हणून द ॲटमॉस्फिअर इज प्लीझंट याच वाक्याचा अर्थ या ओळीमध्ये आपल्याला मिळतो. वी गेट द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स इन टू दिस लाईन. ब्रिजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. ओके, नाउ इट इज क्लिअर. देन थर्ड क्वेश्चन. अपार्ट फ्रॉम द चिल्ड्रन नो अदर ह्युमन बीइंग्स आर मेन्शन इन द पोएम. मुलांच्या व्यतिरिक्त
मुलांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे ह्युमन बिईंग म्हणजे मानवी जात असणारा उल्लेख या कवितेमध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही. हाऊएव्हर तरी पण मेनी नॅचरल एलिमेंट्स आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन. परंतु या कवितेमध्ये जे काही नैसर्गिक वातावरणामध्ये मिळणाऱ्या काही गोष्टी आहेत ते मानवाप्रमाणे ॲक्शन करताना आपल्याला दिसतात. मीन्स या पूर्ण कवितेमध्ये अनेक वेळा आपल्याला पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळतो. म्हणजे पर्सोनिफिकेशन हा अलंकार आपल्याला पाहायला मिळतो. कारण की या ठिकाणी जे जिवंत गोष्टी नाहीत त्या गोष्टींना मानवाचे काही गुण प्रदान केलेले आहेत, म्हणून त्याला आपण पर्सोनिफिकेशन हा अलंकार म्हणतो. तो अलंकार या कवितेमध्ये अतिशय सुंदररित्या यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मीन्स पर्सोनिफिकेशन, दिस फिगर ऑफ स्पीच हॅज बीन यूज्ड ब्युटिफुली इन दिस पोएम. Therefore, many of in living beings are given the qualities of the human beings. That is called personification. Many of natural elements are shown to act like persons. Write what each of them does. ते सर्व काय काय करतात. What types of action they do in this poem you have to note down there or you have to write down there. See that the first one, the first natural element is that the sky. Yesterday we had learned this poem. We had gone through this poem. त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टी समजल्या. We came across many things. मग त्यामध्ये द स्काय हा एक शब्द दिलेला आहे. द स्काय, आकाश काय करते किंवा व्हॉट टाइप्स ऑफ ॲक्शन डज द स्काय डू इन द poem. We have to find out that and note down here. Once again we will have to go through this poem, and where there is a word the sky we have to stop there and try to understand what types of action is being done by the sky. See that morning light spreads over the earth. This is the first line. Morning light spreads over the earth. Once again the sky bows his head in respect. The sky bows his head in respect. It means what? The action that is being done by sky is the sky bows his head in respect. म्हणजे अशा प्रकारची कृती जी आहे ती स्काय कडून या कवितेमध्ये करताना आपल्याला दिसत आहे. इट मीन्स द फिगर ऑफ स्पीच पर्सोनिफिकेशन हॅज बीन यूज्ड इन दिस लाईन. बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. जनरली हेड हा एखाद्या जिवंत प्राण्याला किंवा ऑब्जेक्टला किंवा काय म्हणू ह्युमन बिईंगला असणारा किंवा यूज करणारा जो शब्द आहे हेड. परंतु हाच शब्द या स्कायला कनेक्टिंग म्हणून यूज केलेला आहे. इन कन्सर्न विथ द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट means the quality of human being is given to the sky. Therefore there is figure of speech that is called personification. Then the sun, next element is that the sun. आता या कवितेमध्ये सनने म्हणजे सूर्याने कोणत्या प्रकारची कृती केली हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. परत एक वेळ आपल्याला कवितेमध्ये जावे लागेल. आणि जो सेकंड स्टांजा आहे, द सन आफ्टर हिज मॉर्निंग डिप इन द रिव्हर ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. धिस लाईन टॉक्स अबाउट द ॲक्शन ऑफ द सन. सूर्य काय करतो हे या लाईनमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डिप इन द रिव्हर ड्रेस्ड अप in his golden muslin turban. म्हणजे सूर्य या कवितेमध्ये काय करतो, एक गोल्डन कलरची पगडी आपल्या डोक्यामध्ये घालतो. म्हणजे वन्स अगेन द क्वालिटी ऑफ ह्युमन बीइंग इज बिस्टोड अपॉन द सन. सूर्याला बहाल केलेले आहे. देअरफॉर देयर इज अ पर्सोनिफिकेशन अँड वी कॉल दिस फिगरेटिव्ह लँग्वेज. या कवितेमध्ये अतिशय सुंदररित्या अलंकारिक भाषा वापरलेली आहे. दॅट इज कॉल्ड फिगरेटिव्ह लँग्वेज. पर्सोनिफिकेशन इज यूज्ड एव्हरीवेअर, आय विल से. Then the next natural element is that breezes.
ब्रिजेस. ब्रिजेस या कवितेमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी करतात हे आपल्याला शोधायचं आहे. वन्स अगेन वी हॅव टू गो टू द पोएम and find out the word bridges. See that in the third stanza there is second line, bridges sing their songs of blessings. What do bridges do in this poem? That the bridges sing the songs of blessings. Sing the songs of blessings. या कवितेमध्ये वाऱ्याची झुळूक किंवा वारा काय करतो तर वारा गीत गातो. कशाचे? ब्लेझिंगचे, आशीर्वादाचे गीत गातो. हे सगळे बघा, हे नॅचरल एलिमेंट आहे. नॅचरल एलिमेंट कोणकोणत्या गोष्टी करतात हे आपल्याला या ऍक्टिव्हिटीमध्ये शोधायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट फ्रॅग्रंट फ्लॉवर्स. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स, सुगंधी फुले. सुगंधी फुले या कवितेमध्ये काय करताना दिसतात किंवा कवी सुगंधी फुले कोणत्या प्रकारची कृती करतो असं सांगतो ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स. See that there is third stanza and the third line. Fragrant flowers awaken the sleepy road. Awaken the sleepy road. झोपलेल्या रस्त्यांना जागी करण्याचा प्रयत्न कोण करतो तर फ्रॅग्रंट फ्लॉवर्स करतात. अवेकन. अवेकन द स्लीपी रोड्स. ओके. नेक्स्ट नॅचरल एलिमेंट इज दॅट द पीपल. The people. Here the people is the name of a tree because there are two people in English but the spellings are different. The people, the name of the tree. People. या कवितेमध्ये people म्हणजेच पिंपळ हे झाड जे हे कोणत्या प्रकारची कृती करते हे परत एकदा आपल्याला शोधायचं आहे. Once again we have to find out what types of action is done by people. Again in the third stanza, the people in his lush deep foliage waves his hands. Waves his hands. या कवितेमध्ये people हे नॅचरल एलिमेंट काय करतो तर आपले हात हलवतो. The people waves his hands by looking at the children who are going to the school. शाळेत जात असणाऱ्या मुलाकडे पाहून हा पीपल म्हणजेच हे झाड आपले हात हलवतो. इन शॉर्ट और इन अदर टर्म द पीपल विशेष द चिल्ड्रन. द पीपल विशेष चिल्ड्रन टू गो टू स्कूल अँड लर्न और गेट नॉलेज टू मच. विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जाऊन अनेक प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान घ्यावं यासाठी हा पीपल शुभेच्छा देत असताना आपल्याला दिसतो. Once again the natural element is given the quality of human being, therefore there is a personification figure of speech alankar. We call that alankar, figure of speech. Personification is used here. And the last element is given here. Every particle of the earth. पृथ्वीवर सगळ्याच प्रकारचे जे काही पार्ट्स असतात, पार्टिकल्स असतात, घटक असतात, ते घटक काय काय करतात. एव्हरी पार्टिकल. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ. पृथ्वीवरील प्रत्येक घटक कोणकोणत्या गोष्टी करतो हे आपल्याला बघायचं आहे. तर याचं उत्तर आपल्याला लास्ट स्टांजामध्ये मिळेल. वी विल गेट द आन्सर टू दिस क्वेश्चन और टू दिस पॉइंट इन द लास्ट स्टांजा. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रॉब्स लाईक अ मदर्स हर्ट. थ्रॉब्स लाईक अ मदर्स हर्ट. Throbs like a mother's heart. आपल्याला पृथ्वीवरील प्रत्येक घटक काय करताना दिसतो. आईच्या हृदयाप्रमाणे धडकताना दिसतो. मीन्स इन दिस वे
we could complete this activity. In this activity, they were given some natural elements and what types of action are being done. What types of actions are being done by those natural elements we have to find out and note down. And we did it beautifully. Okay. Then the fourth question is that what does the time do? What does the time do? What do we understand from his action? वरील कवितेमध्ये वेळ काय करतो आणि त्या वेळेच्या ॲक्शनमधून आपल्याला काय समजते. आता वेळ काय करतो बघू आपण ते. See that time sitting on an old roof. Time sitting on an old roof. आपल्याला टाइम काय करताना दिसतो तर टाइम एखाद्या छपरावर बसताना आपल्याला दिसतो. हे त्याचं उत्तर झालं. नंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज दॅट द होल वर्ल्ड इज हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. व्हाय इज इट सो? पूर्ण जग आनंदी आहे कारण की मुले शाळेमध्ये जात आहेत. व्हाय इज इट सो? हे असं का? डिस्कस इन द क्लासरूम. द activity number 6. If you were to draw a picture of the scene described here, what colors will you use? Mention the objects and the colors using lines from the poem and your imagination. 6 नंबरची ॲक्टिव्हिटी अशी म्हणते जर तुम्हाला या कवितेकडे पाहून एखादं चित्र ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कलर यूज करा. मेन्शन द ऑब्जेक्ट्स अँड द कलर्स. काय चित्र काढणार आणि त्या चित्राला कोणता कलर देणार हे तुम्हाला सांगायचं आहे. वन्स अगेन देर इज नो क्लास, देर आर नो स्टुडंट्स, यू नो दॅट. बिकॉज ऑफ दिस रिझन वी कॅन नॉट डू दिस ॲक्टिव्हिटी. परंतु जर तुम्हाला घरी ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची असेल तर करू शकता. या कवितेकडे पाहून कोणत्या प्रकारचे चित्र काढू शकाल तुम्ही इमॅजिन करून. इट डिपेंड्स ऑन युअर इमॅजिनेशन. व्हॉट टाइप्स ऑफ पिक्चर विल बी ड्रॉन बाय यू. इट डिपेंड्स ऑन यू अँड व्हॉट टाइप्स ऑफ कलर्स देर इज अ लिबर्टी टू यू. Activity number 7. Try to translate a few lines of your favorite song or poem from your mother tongue into English. तुमच्या मातृभाषेमध्ये असणारी कोणतीही कविता किंवा गीत त्याच्या किमान थोड्या लाईन तरी किमान लाईन फ्यू लाईन्स थोड्या लाईन इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. Activity number 8. List all the verbs in the poem that have the suffix yes. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधता येईल आणि तुम्हाला समजावून सांगतो मी. आय विल ट्राय टू एक्सप्लेन यू. लिस्ट ऑल द व्हर्ब्स. वरती कवितेमध्ये दिलेले सगळे व्हर्ब्स की ज्याला सफिक्स म्हणून येस यूज केलेला आहे. येस हा प्रत्यय दिलेला आहे अशा व्हर्बची लिस्ट आपल्याला करायची आहे आणि ते अगदी सोपं आहे. ज्या व्हर्बला शेवटी येस किंवा त्याच्या एंडिंगला सफिक्स म्हणून येस यूज केलेला आहे ते व्हर्ब आपल्याला वेगळे काढायचे आहे आणि ते काढणं अगदी सोपं आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो नंतर तुम्हाला कळेलच. सफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी यूज केलेला शब्द. आणि प्रिफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या सुरुवातीला यूज केलेला शब्द. आता आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे. विथ द हेल्प ऑफ दिस पोएम वी हॅव टू फाइंड आउट ओनली व्हर्ब्स एंडिंग विथ एस. दुसऱ्या शब्दाला आपल्याला चूज करायचं नाही, फक्त क्रियापदाची लिस्ट तयार करायची आहे. आता एक उदाहरण म्हणून बघू आपण. पहिल्या लाईनमधूनच बघू आपण. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. देर इज अ वर्ब स्प्रेड्स. सी दॅट yes has been used here as a suffix. 1. Once again the sky bows his head in respect. Bows. These are the suffix. Yes म्हणून यूज केलेले आहे. आपल्याला फक्त क्रियापदाला शोधायचे आहेत because it has been mentioned in the question. There should be the verbs only, not other parts of speeches. Once again, the sky bows his head in respect for children are going to school.
Then the second stanza, the sun after his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smiles. See that, waits and smiles. Waits, smiles. In the second stanza, we got two herbs ending with yes. For children are going to school. Now the third stanza, through the glint of branches, breezes sing their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. At the corner of the lane, the people in his lush deep foliage waves his hands. Waves. Once again, this is a verb, and this verb is with suffix. This verb is with suffix. With yes. Yes म्हणून याला suffix यूज केलेला आहे. After that, angels of light have set out. Angels of light have set out. Every road is a gleam. Every road is a gleam at this hour. Every particle of earth throbs like a mother's heart. Throbs. This is also a verb. Throbs. याला पण yes प्रत्यय लागलेला आहे. आपल्याला we got 6 verbs. Throbs like a mother's heart. Time sitting on old roof. Flies, pigeons in the sky. Flies. 7. Flies हा शब्द आपल्याला मिळाला. For children are going to school. आता पूर्ण कवितेमध्ये आपल्याला 7 क्रियापदे अशी मिळाली की ज्याला सफिक्स म्हणून yes यूज केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 8 नंबरची ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वी हॅव ट्राईड अवर बेस्ट टू कंप्लीट द ॲक्टिव्हिटी नंबर 8. लिस्ट ऑल द वर्ब्स इन द पोएम दॅट हॅव स्पीक्स yes. नाउ द ॲक्टिव्हिटी नंबर 9, राईट इन 2 minutes. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. व्हॉट वी हॅव टू राईट? At least 20 words. At least 20 words. कमीत कमी 20 शब्द. 2 मिनिटांमध्ये 20 शब्द रिलेटेड टू द गिवन वर्ड. रिलेटेड टू द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दाच्या संबंधी. आता दिलेले शब्द कोणते आहेत ॲक्टिव्हिटीमध्ये? स्कूल आहे, रोड आहे आणि ट्री आहे. आता एक फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला देतो. स्कूल आपण घेतलं. 2 मिनिटांमध्येच आपल्याला लिहायचे. आता एक स्कूल शब्द आहे. स्कूलच्या संबंधी कोणकोणते शब्द असू शकतात? देर आर many words. There are several words in concern with school, in related to school. शाळेच्या संदर्भात अनेक तुम्हाला शब्द मिळतील. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी म्हणून आपण बुक्स, बुक म्हणून पेन, स्टुडंट, टीचर, chalk, then notebook. In this way, so and so. अशा प्रकारे तुम्हाला अनेक शब्द अगदी लवकर शोधता येतील. फक्त तुम्हाला थोडं स्पेलिंग माहीत असावं. वी शुड नो द स्पेलिंग्स. शाळेच्या संदर्भात अनेक शब्द तुम्हाला मिळतात. नंतर रोड शब्द दिले. रोड, रोडच्या रिलेटेड तुम्हाला शब्द सहज मिळतील. उदाहरणार्थ रोडवर चालणाऱ्या बसेस असतील, 2 व्हीलर्स असतील, बरोबर, रोड साईड ट्रीज असतील. ओके, म्हणजे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तुम्हाला रोडच्या रिलेटेड सुद्धा शोधता येतील. नंतर ट्री, हा ट्री शब्द दिलेला आहे. आता ट्रीच्या संदर्भात सुद्धा किंवा ट्रीच्या संबंधी सुद्धा अनेक शब्द आपण सहज शोधू शकतो. या कवितेमध्ये पण अनेक शब्द असे गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल फ्लावर्स, ब्रांचेस. म्हणजे अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दाच्या संबंधी शब्द शोधू शकतो आणि लिहू शकतो. आज आपण इंग्लिश वर्कशॉप पाहिला. काल आपण पूर्ण कविता पाहिली. यावर होमवर्क म्हणून तुम्हाला हे रिलेटेड शब्दच फक्त लिहायचे आहेत. किमान 20 तरी लिहायचे आहेत. स्कूल, रोड अँड ट्री. बघा, राईट रिलेटेड words
टू द गिवन वर्ड्स. खाली दिलेल्या शब्दाला संबंधी असणारे शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. होमवर्क म्हणून पहिले स्कूल, नंबर 2 रोड, and third one is tree. This will be a type of homework to you. You have to find out words and note down in your notebooks. Okay. अशा प्रकारे हा आपण तास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या नेक्स्ट तासामध्ये आपण दुसरा टॉपिक बघू. थँक्यू.